नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ काय आहे हे तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. तर मागचा जो मी ब्लॉग अपलोड केला होता चोरोटीचा, तर त्यावेळेस मला खूप सारे मेसेजेस आले होते व्हॉट्सअपला, इन्स्टाला, फेसबुकला की मग तुझा आता नेमका प्रेग्नेन्सीचा कोणता मंथ चालू आहे म्हणून. तर त्यावेळेसच मी सांगितलं होतं की मी जेव्हा नेक्स्ट ब्लॉग अपलोड करेल त्यावेळेस मी नक्की सांगेल की माझा नेमका प्रेग्नेन्सीचा कोणता मंथ चालू आहे. त्याचबरोबर प्रेग्नेन्सीमध्ये खूप जास्त हेअरफॉल होतो, तर हेअरफॉल कंट्रोल करण्यासाठी मी काय केलं आहे मी तुम्हाला माझा पर्सनल अनुभव शेअर करणार आहे. कारण प्रेग्नेन्सीमध्ये हे कॉमन आहे की खूप जास्त हेअरफॉल होतो. तर चला बाकीच्यांना पण यामुळे हेल्प होईल, ज्या प्रेग्नेंट आहेत, ज्यांची आता प्रेग्नेन्सी सुरू आहे, तर हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे की मला अशाही कमेंट्स आल्या होत्या की तू क्वार्टरला का गेली नाही आहेस म्हणून. तर याबद्दलचंही मी तुम्हाला ॲन्सर सांगणार आहे, मी नेमकं क्वार्टरला का गेले नाही. आणि असेही काही मेसेजेस आहेत की तू सध्या आता सासरी आहेस की माहेरी आहेस. तर चला मी तुम्हाला सगळ्या क्वेश्चनचे ॲन्सर देणार आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे नेक्स्ट ब्लॉग्स आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर पहिली गोष्ट म्हणजे की प्रेग्नेन्सीमध्ये हेअरफॉल कंट्रोल करण्यासाठी मी नेमका काय घरगुती उपाय केला. तर आधीचे जर तुम्ही माझे ब्लॉग्स बघितले असतील तर त्यावेळेस मी एक व्हिडिओ बनवला होता की मी हेअर ऑइल नेमकं कशा पद्धतीने बनवते. तर तेच हेअर ऑइल मी सध्या यूज करत आहे. तर ते हेअर ऑइल मी कशा पद्धतीने बनवलं आहे तो तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता, किंवा आत्ताही मी तुम्हाला सांगते की मी नेमकं ते हेअर ऑइल कशा पद्धतीने बनवलं आणि त्यासाठी नेमक्या काय काय गोष्टी लागतात. तर त्यासाठी मी कोरफडीचे 2 ते 3 पानं घेतले. म्हणजे मी जास्त क्वांटिटीमध्ये तेल घेतलं होतं, 1 लिटर तेल घेतलं होतं. तर त्यासाठी मी 2 ते 3 कोरफडीचे पानं घेतले. ते व्यवस्थित कापले, म्हणजे ज्या साईडने काटे असतात ते एक साईडने कट करून त्यामध्ये मेथीचे दाणे व्यवस्थित भरले पूर्ण गच्च. आणि 2 दिवसानंतर त्याला जेव्हा छानपैकी मोड आले तर त्यानंतरनं मी एका पातेल्यामध्ये ते मेथीचे मोड आलेले दाणे, त्याचबरोबर तो जो गर आहे कोरफडीचा, तो सगळा व्यवस्थित एका पातेल्यामध्ये काढून घेतला. त्याचबरोबर कढीपत्ताही घेतला मी त्यामध्ये. जेवढा जास्त घेऊ शकतो आपण क्वांटिटीमध्ये तेवढं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतरनं मी एका पातेल्यामध्ये छानपैकी तेल गरम व्हायला ठेवलं. जेव्हा तेलाला चांगल्यापैकी उकळी आली त्यानंतरनं मी तो कढीपत्ता, मेथीचे दाणे आणि तो जो गर होता कोरफडीचा तो व्यवस्थित त्यामध्ये उकळून घेतला. आणि जेव्हा मी ते उकळायला टाकलं त्यावेळेस एकदम लो फ्लेमवर एकदम छानपैकी 1 ते 1.5 तास ते तेल एकदम चांगल्यापैकी उकळून दिलं की जेणेकरून त्यामधला पूर्ण जो त्याचा अर्क आहे तो पूर्णपणे त्यामध्ये उतरला जाईल. तर अशा पद्धतीने मी ते तेल बनवलेलं आहे. आणि मी पहिलं काय करायचे की आठवड्यातून एखाद वेळेस ते तेल वापरायचे, पण आता मी 2 ते 3 वेळा ते तेल वापरते व्यवस्थित गरम करून. तर त्यामुळे माझा हेअरफॉल खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी ते हेअर ऑइल बनवलेलं आहे. आता तेल कोणतं घ्यायचं हाही तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर मी तेल घेताना जे नॉर्मली मार्केटमध्ये मिळतं कोकोनट ऑइल, पॅराशूट, तर तेच मी घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून ते तेल उकळून घेतलेलं आहे. तर आता तुम्ही ते तेल जास्त क्वांटिटीमध्ये बनवू शकता, किंवा जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा असेल त्याचा रिझल्ट येतो आहे की नाही तुम्हाला, तर तुम्ही थोड्या क्वांटिटीमध्येही त्या सगळ्या गोष्टी मिक्स करून ते तेल वापरून बघू शकता. तर यानंतरचा नेक्स्ट म्हणजे की तू क्वार्टरला का गेली नाही आहेस म्हणून. तर त्याचं रिझन म्हणजे की आता आम्ही जेव्हा सोबत होतो पाठीमागे त्यावेळेस ते हेडक्वार्टरला होते. तर त्यावेळेस मी तिथे राहू शकत होते, पण आता ते बाहेर ड्युटीला गेलेले आहेत 3 महिन्यांसाठी. तर त्यामुळे मी आता त्यांच्यासोबत काही गेले नाही. त्यानंतरनं सगळ्यांना पडलेला कॉमन प्रश्न म्हणजे की आत्ता माझा प्रेग्नेन्सीचा कोणता मंथ चालू आहे आणि माझी सध्या प्रेग्नेन्सी जर्नी कशी सुरू आहे. तर सगळ्यात अगोदर सांगते की माझी प्रेग्नेन्सी जर्नी जर बघितली तर खूप कठीण आणि भयानक होती सुरुवातीची. पहिले 3 महिने तर खतरनाक होते माझ्यासाठी लाईफमधले. त्यानंतरनं जेव्हा मी गावाकडे आले त्यानंतरनं थोडंसं मला बरं वाटायला लागलं. म्हणजे मला असं वाटतं की मला तिकडचं वातावरण सूट होत नसेल कदाचित. इथं आल्यानंतर मी चांगल्या प्रकारे रिकवर झाले. आणि आत्ता माझा जो प्रेग्नेन्सीचा टाईम चालू आहे तो पण सध्या चांगला चालू आहे. कॉमनली ज्या गोष्टी असतात कंबर वगैरे दुखणं
ते तर कॉमनच आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. सध्या ते सुरू आहे, पण मला खूप जास्त काळजी घ्यायला लावलेली आहे काही मेडिकल इश्यूमुळे. तर अशी काही माझी प्रेग्नन्सी जर्नी होती आत्तापर्यंत. आणि आता नेक्स्ट म्हणजे की माझा प्रेग्नन्सीचा नेमका कोणता मंथ चालू आहे. तर आत्ता माझा प्रेग्नन्सीचा 6 मंथ चालू आहे. आणि मला अशाही कमेंट्स होत्या की तू सध्या तुझ्या सासरी आहेस की माहेरी आहेस. तर मी सध्या सासरी आहे, पण हे जेव्हा गेले ड्युटीला त्यानंतर मी काही दिवस माझ्या मम्मीकडे गेली होती. तर आता मी सध्या सासरी आहे आणि आता परत मी माझ्या माहेरी जाणार आहे. तर चला, मी तुम्हाला काही क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजूनही जर तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर चला, आजचा ब्लॉग मी येथेच एंड करते. यापुढचे येणारे नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका.